रिद्धी सिद्धी कोपरी तीन षटकाचा सामना असेल. चार षटकाचा सामना. रिद्धी सिद्धी कोपरी वर्सेस मांडा 11. रिद्धी सिद्धी कोपरी संघाकडून भरत पहिलाच बॉल. यावेळेस चेंडू हवेमध्ये आणि ते झेलबाद होतोय. पहिल्याच चेंडूवरती रिद्धी सिद्धी कोपरी या संघाला भरत मागच्या मॅचचा हिरो ज्याने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक लावलं होतं, पण या मॅचमध्ये 0 या धावसंख्येवरती बाद होतोय. भरतच्या स्वरूपात रिद्धी सिद्धी कोपरी या संघाला खूप मोठा धक्का इथे आपल्याला पाहायला भेटतोय. भरत ज्याच्याकडनं खूप अपेक्षा या मॅचमध्ये होता, पण 0 या धावसंख्येवरती बाद झालाय. आणि खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल ते म्हणजे मांडा या संघाच्या गोलंदाज कडून खूप जगन या गोलंदाजाच्या माध्यमातून एक लेजंड खेळाडू मांडा या संघासाठी पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी ज्या गोलंदाजाने केली. नवीन फलंदाज शुभम इन ॲट नंबर 3. पहिलाच बॉल. यावेळी बॅकफुटवर जाऊन बिगिट करण्याचा प्रयत्न इथे डॉट बॉल पाहायला भेटतोय. अशा प्रकारे सुंदर सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे गोलंदाज जगन याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती एक विकेट, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट बॉल. खूप सुंदर चांगली लाईन लेनची गोलंदाजी या मॅचमध्ये करताना आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळी स्लोअर फुल टॉस कव्हर्समध्ये चेंडू खेळलाय. नो मॅन्स लँडमध्ये तो चेंडू पडतोय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात. अशा प्रकारे रिद्धी सिद्धी कोपरी या संघाचं अकाउंट ओपन केलं गेले आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या सध्या आपल्याला धावफलकावर पाहायला भेटते. शुभम याने 2 धावाने आपलं अकाउंट ओपन केलं गेलंय. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय एक लेजंड खेळाडू मांडा संघाचा गोलंदाज जगन. चौथा बॉल पहिल्या षटकातील. यावेळी ओव्हर पिच चेंडू समोर खेळले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार इथे पाहायला भेटतोय फलंदाज शुभम याच्या माध्यमातून आणि या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे 1 गडी बाद 8. चांगला फटकाव म्हणायला लागेल. ओव्हरपिच चेंडू होता. ओव्हरपिच चेंडूचा पूर्णपणे जो समाचार घेतला गेलाय तो म्हणजे फलंदाज शुभम याच्या माध्यमातून आणि संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे 1 गडी बाद 8 या धावसंख्येवरती. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज जगन. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा जसा पाहिजे होता तसा संगम इथे आपल्याला पाहायला भेटत नाही आणि ते डॉट बॉल पाहायला भेटतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जगन. एक एक्सपिरियन्स खेळाडू मांडा संघाचा पूर्णपणे आपला अनुभवचा वापर करताना या मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये देखील 13 धावा त्याने दिल्या. या मॅचमध्ये देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय आणि यावेळी स्लोअर फुल टॉस बिग हिट चेंडूला पाठवले डीप मिड विकेटच्या दिशेने सीमा रेषा पार षटकार. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम रिद्धी सिद्धी कोपरी फलंदाजी करत असताना त्यांनी धावा बनवल्यात त्या म्हणजे 1 गडी बाद 14 अशी सध्या धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. भरत ज्याच्याकडून या मॅचमध्ये खूप अपेक्षा होत्या कारण मागच्या मॅचमध्ये 83 धावसंख्येचं आव्हान चेस करत असताना एक अर्धशतक त्यांनी बनवलं होतं, पण या मॅचमध्ये तो कुठेतरी 0 या धावसंख्येवरती बाद झाला. भरत बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी कोणता तरी चांगला फलंदाज कोपरी संघाकडून अपेक्षित होता, पण भरत याची जागा आतापर्यंत या मॅचमध्ये कोणत्याही प्रकारची कमी पडू दिली नाही. ते म्हणजे फलंदाज शुभम यांनी 2 उत्तुंगपूर्ण षटकार त्याच्या माध्यमातून देखील पाहायला भेटलेत आणि त्याचमुळे मांडा संघासारख्या बलाढ्य संघासमोर प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धावा बांधल्यात ते म्हणजे 14. या स्पर्धेतील उच्चांक स्कोर देखील मांडा या संघाच्या नावावर 103 अशा धावा त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये बनवण्यात आल्या. पण आता प्रथम स्ट्रायकर एंडला आलाय तो फलंदाज प्रदीप. हा देखील एक अनुभवी खेळाडू आहे. दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज अशोक. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव तर कंप्लीट गेले आणि 1च धाव इथे भेटेल. या 1 धावाने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या 15. 1 गडी गमावल्यानंतर प्रदीप या फलंदाजाने देखील या सिंगलच्या मदतीने आपलं अकाउंट ओपन केलं गेलंय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस.
दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर फटका म्हणावा लागेल, तो म्हणजे फलंदाज शुभम याच्या माध्यमातून चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय, तर म्हणजे 21 लॉस ऑन 1 विकेट. शुभमच्या बॅटमधून षटकार क्रमांक 3 आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पुल सक्सेसफुल पॉवरफुल षटकार क्रमांक 2. या षटकातील बॅक टू बॅक 2 सिक्सेस. शुभम इज ऑन फायर. सध्या या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी करतोय शुभम. आतापर्यंत 4 षटकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलेत. खूप चांगली फलंदाजी करतोय अशोक. याच्यावरती हल्ला चढवला घेतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. चेंडू 1 बाउन्स मिसफील्ड. इथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. सध्या खूप महागडं षटक म्हणावं लागेल, ते म्हणजे गोलंदाज अशोक याचं. या षटकामध्ये पूर्णपणे धावाची लयलूट करताना दिसतोय तो फलंदाज शुभम. आतापर्यंत 17 धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्यात. शुभम सध्या खूप चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल. रनआउटची संधी, पण इथे 1 धाव कंप्लीट केली गेले. या 1 धावाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचले 32 या धावसंख्येवरती. शेवटच्या 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. अशोक गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक आणि ते सुंदर झेल. अशा प्रकारे प्रदीपच्या स्वरूपात धक्का क्रमांक लागतोय, तो म्हणजे दुसरा टीम रिद्धी सिद्धी कोपरी या संघाला. आणि शेवटच्या चेंडूवर कुठेतरी कमबॅक केलं गेलंय, ते म्हणजे गोलंदाज अशोक याच्या माध्यमातून. आतापर्यंत विचार केला तर या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जगन याने धावा खर्च केला, ते म्हणजे 14. आणि या षटकामध्ये गोलंदाज अशोक याने धावा खर्च केल्यात 18. आणि त्याचमुळे कुठेतरी रिद्धी सिद्धी कोपरी संघ जाऊन पोचलाय 32 रनावरती. 2 गडी गमावल्यानंतर कुठेतरी विचार केला तर जेव्हा जेव्हा वाटतं या मॅचमध्ये आतापर्यंत 2 षटकामध्ये कुठेतरी रिद्धी सिद्धी कोपरी संघ वरचढ चढतोय, पण तेव्हा तेव्हा कुठेतरी एक ब्रेक थ्रू यश मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतायत, ते म्हणजे मांडा संघाचे गोलंदाज जगन याला पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती एक यश भेटलं. त्यानंतर अशोक याला देखील दुसऱ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती यश भेटलं. आणि 2 गडी देखील गमावलेत, ते म्हणजे टीम रिद्धी सिद्धी कोपरी या संघाने. अजून देखील 2 षटकांचा खेळ इथे शिल्लक असेल. आणि गोलंदाजी मार्कवर येईल गोलंदाज रोहन, ज्याने मागच्या मॅचमध्ये खूप महागडं षटक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं. बघूया या मॅचमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, कारण रोहन याच्यावरती भरपूर प्रेशर असेल. आपण बोलतो ना, जब भी दिक्कत परिस्थिती आती है तो कुछ लोग बिखरते तो कुछ लोग निखरते. आणि जर हा सामना आपल्या संघासाठी जितून द्यायचा असेल तर नक्कीच चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये करावी लागेल, ती म्हणजे गोलंदाज रोहन याला. 3रं षटक खूप महत्त्वपूर्ण षटक आपल्या संघासाठी. पण रिद्धी सिद्धी कोपरी संघाचा विचार केला तर शुभम सध्या तर बघायला गेलं तर या मॅचमध्ये एके हाती किल्ला लढवताना आपल्याला दिसतोय. 9 चेंडू 31 धावसंख्येवर खेळतोय. पण आता आला नवीन फलंदाज योगेश भोईर. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, कुठेतरी बॅटची एज लागून चेंडू गेला, तर म्हणजे डिक्लेअर क्षेत्रात. आणि संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 32 या धावसंख्येवरती. आता जी जोडी बॅटिंग करते सध्या कोपरी या संघाची बेस्ट जोडी, कारण योगेश भोईर कित्येक वर्ष झाले आपल्या संघासाठी खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून करण्याचं, पण मागच्या 1-2 वर्षात सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत नाही. पण या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगला खेळ करून आपल्या संघाला विजय मिळवण्यामध्ये योगदान देण्याचा त्याचा प्रयत्न असेल. इथे डॉट बॉल पाहायला भेटतोय. सुंदर बॉलर बॅक टू द ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये इथे चेंडू अडवलाय गोलंदाज रोहन याने. रोहन याने आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत आणि 2 चेंडूमध्ये मात्र फक्त 1च धाव खर्च केले. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या मॅचमध्ये रोहन याच्या माध्यमातून. शुभमला सध्या 2 चेंडूमध्ये बांधण्यामध्ये त्याला यश भेटलंय. योगेश भोईर काहीतरी कानमंत्र देत असताना फलंदाज शुभम याला. बघूया मिळालेला कानमंत्राचा कितपर फायदा उचलतोय फलंदाज शुभम. यावेळी शॉर्ट बॉल पुल केलाय, पुल सक्सेसफुल. चेंडूला पाठवलं म्हणजे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार. षटकार पाहायला भेटलाय फलंदाज शुभम याच्या माध्यमातून. शॉर्ट पिच चेंडूचा पूर्णपणे फायदा उचलताना दिसतोय तो म्हणजे फलंदाज शुभम. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या 39 लॉस ऑन 2 विकेट. अजून देखील 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल 3ऱ्या षटकातील.
यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय. परफेक्ट बॅटच्या मिडल मध्ये चेंडू आलाय आणि चेंडूला पाठवलं तर म्हणजे डीप मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा पार. आणखीन एक षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला भेटतो. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला भेटतोय फलंदाज शुभम याच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45. लॉस ऑन 2 विकेट. यावेळेस आमचे पंच स्क्वेअर लेगचे अभिजित आम्हाला कळवत आहेत यस इट इज नो बॉल. पुढचा चेंडू नक्कीच असेल फ्री हिट. बघूया फ्री हिटवर कितपर धावा उचलण्याचा प्रयत्न करतोय. 13 चेंडू आणि 44 धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज शुभम. बघूया आजच्या दिवसातील या स्पर्धेतील तिसरा अर्धशतक इथे बनवण्यामध्ये यशस्वी ठरतोय का फलंदाज शुभम. यावेळेस बॅटची एज लागले, चेंडू गेलाय डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे 3 संघाची धावसंख्या झाले. संघाची धावसंख्या झाले 47. अजून देखील तिसऱ्या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची एज लागली आणि चेंडू गेला म्हणजे डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ, 3 षटकाचा खेळ इथं समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीम रिद्धी सिद्धी कोपरी या संघाने धावा बनल्यात त्या म्हणजे 49. लॉस ऑन 2 विकेट. प्रदीप आणि तसंच भरत लवकर बाद झाल्यानंतर कुठेतरी संघाला सावरण्याची गरज होती आणि खूप आतापर्यंत विचार केला तर खूप चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय ते म्हणजे फलंदाज शुभम याने. चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज अभय. पहिला बॉल यावेळेस बॅकफुटवर जाऊन पंच केलाय. चेंडू जात आहे डीप पॉईंटच्या दिशेने. कव्हरचा क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत इथं पंचांचा इशारा होतोय. चेंडू थेट सीमारेषा पार चौकार. या चौकारच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे संघाची धावसंख्या 52. यावेळेस पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये चेंडू जातोय. संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे आता 53 या धावसंख्येवरती. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची एज लागते. चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाले 54. अजून देखील उर्वरित 3 चेंडूचा खेळ या षटकामध्ये बाकी असेल. 47 या धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे फलंदाज शुभम. बघूया या स्पर्धेतील आजच्या दिवसातील तिसरा अर्धशतक करतोय का. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथं एक धावून कंप्लीट केली गेले आणि इथे कुठेतरी आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय तो म्हणजे फलंदाज योगेश. बघूया अजून पंचांचा इशारा येणं इथे बाकी असेल. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कव्हर्स मध्ये धावतोय तोपर्यंत ते चेंडू गेला तो म्हणजे सीमारेषा पार चौकार. या षटकातील योगेश भोईर
याच्या माध्यमातून दुसरा चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 59. शेवटचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळलेत. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक रोहन एक सुरेख झेल इथे पकडताना आपल्या उंचीचा पूर्णपणे फायदा उचलत असताना आणि शेवटच्या चेंडूवरती इथे योगेश भोईर बाद होते. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या झाली 59 आणि 60 धावसंख्येचं आव्हान असेल हा सामना जिंकून आयन्स 11 मचिंद्र सुती दारावे या संघासोबत 2 हात करण्यासाठी टीम मांडा या संघाला. चला रिद्धी सिद्धी कोपरी टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या. कॅप्टन योगेश जर स्पीडअप करा. 60 धावसंख्येचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम मांडा 11 या संघासाठी. आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक स्कोर विचार केला तर टीम मांडा संघाच्या माध्यमातून बनवण्यात आला. आजच्या दिवसामध्ये 2 अर्धशतक देखील आपल्याला पाहायला भेटले. रिद्धी सिद्धी कोपरी संघाचा विचार केला तर भरत या फलंदाजाच्या माध्यमातून, त्यानंतर विचार केला तर शिरवणे या संघाचा विराज याने देखील आज अर्धशतक बनवलं. पण शुभम कुठेतरी विचार केला तर या मॅचमध्ये थोडक्यात अर्धशतकापासून कुठेतरी वंचित राहिला. या मॅचमध्ये त्यांनी धावा केला ते म्हणजे साठ धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम मांडा 11 या संघाकडून सलामीची जोडी अभय आणि अशोक तसेच रिद्धी सिद्धी कोपरी या संघाकडून गोलंदाजी करेल. कोपरी एक्सप्रेस प्रभाकर लेदर क्रिकेट देखील खूप त्याच्या माध्यमातून खेळलं जातं. एक उंचीचा पूर्णपणे फायदा उचलताना नेहमीच आपल्याला गोलंदाज दिसतो तोच प्रभाकर निषाद. बघूया आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी या मॅचमध्ये आपल्या संघासाठी करतोय, कारण प्रभाकरचं षटक या मॅचमध्ये खूप इम्पॉर्टंट असेल. रिद्धी सिद्धी कोपरी या संघाच्या माध्यमातून पहिलाच बॉल अभयसाठी. यावेळेस अतिशय वेगवान चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. डॉट बॉल पाहायला भेटतोय. पहिला चेंडू ते डॉट बॉल. नेहमीच खूप चांगली गोलंदाजी प्रभाकर याच्या माध्यमातून केली जाते. उंचीचा पूर्णपणे फायदा नेहमीच त्याच्या माध्यमातून उचलताना दिसतो. एक अतिशय वेगवान
गोलंदाज सुंदर रनअप त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते आणि क्लीन ॲक्शन नेहमीच त्याची असते, तोच गोलंदाज प्रभाकर. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिले आमचे पंच स्वप्नील डांगे. आम्हाला कळवतात येस इट इज वाईट बॉल. या वाईटच्या मदतीने मांडा 11 या संघाचं अकाउंट इथे ओपन केलं जातं आहे. आतापर्यंत विचार केला तर स्कोअरबोर्ड एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 1 अशा प्रकारचं आपल्याला पाहायला भेटतंय. दुसरा चेंडू पहिल्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल, डीपमध्ये क्षेत्ररक्षक भरत झेल खाली आणि इथे सुंदर झेल आणि धक्का क्रमांक लागतो तो म्हणजे पहिला. टीम मांडा या संघाला अभयच्या स्वरूपात 0 या धावसंख्येवरती बाद झालाय फलंदाज अभय. आणि चांगला झेल म्हणावा लागेल डीपमध्ये फलंदाज, माफ करा, क्षेत्ररक्षक भरत याच्या माध्यमातून फलंदाजी करत असताना या मॅचमध्ये कुठेतरी 0 या धावसंख्येवरती बाद झाला होता फलंदाज भरत. पण आता क्षेत्ररक्षक करत असताना कुठे ना कुठे क्षेत्ररक्षणाच्या द्वारे देखील आपल्या संघासाठी कुठेतरी काहीतरी योगदान दिसताना या मॅचमध्ये दिसतोय. आणि जर आपण पहिल्या डावाचा विचार केला, पहिल्या डावामध्ये रिद्धी-सिद्धी कोपरी संघाचा फलंदाज भरत देखील 0 या धावसंख्येवरती बाद झाला होता. आणि दुसऱ्या डावामध्ये देखील 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मांडा 11 या संघाचा फलंदाज अभय हा देखील 0 या धावसंख्येवरती बाद झालाय. अभय बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आला नवीन फलंदाज जयेश यांनी देखील मागच्या मॅचमध्ये खूप चांगलं योगदान फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी दिलं. तोच फलंदाज जयेश. अभय 0 या धावसंख्येवर बाद झाल्यानंतर अशोक आणि जयेश अशी जोडी सध्या आपल्याला मांडा 11 या संघाच्या माध्यमातून दिसते. पण प्रभाकर निषाद ज्या प्रकारे मी म्हटलं होतं उंचीचा पूर्णपणे फायदा उचलताना दिसतो गोलंदाजी करत असताना नेहमीच तोच गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा पुल केलाय क्षेत्ररक्षक तिकडे, शुभमच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुंदर झेल म्हणावं लागेल आणि बॅक टू बॅक लागतोय धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो म्हणजे टीम मांडा 11 या संघाला जयेश देखील 0 या धावसंख्येवरती बाद होतोय. आज कुठे ना कुठे फलंदाज इथे बाद होतोय. सुंदर झेल पकडला गेला तो म्हणजे क्षेत्ररक्षक शुभम याच्या माध्यमातून फलंदाजी करत असताना 47 धावसंख्येची विस्फोटक खेळी ज्याने आपल्या संघासाठी केली. आणि क्षेत्ररक्षण करत असताना देखील एक सुंदर झेल म्हणावा लागेल पकडण्यात आला. कुठेतरी या मॅचमध्ये पूर्णपणे 100% एफर्ट देताना दिसतात ते म्हणजे रिद्धी-सिद्धी कोपरी संघाचे सर्वच्या सर्व खेळाडू. आज काहीतरी वेगळं त्यांच्या संघामध्ये दिसतोय, कारण जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो कुठे ना कुठे कोणता ना कोणता यंगस्टर येऊन आपल्या संघाला कुठेतरी अडचणीतून बाहेर काढण्याचं काम केलं गेलंय. विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये भरत याने देखील संघ अडचणीत होता, त्याने देखील आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढलं. दुसऱ्या मॅचमध्ये भरत बाद झाल्यानंतर शुभम आला, त्याने देखील आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढलं. आणि क्षेत्ररक्षणात देखील आत्तापर्यंत 2 उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या रिद्धी-सिद्धी कोपरीच्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला भेटलंय. पूर्णपणे चांगला खेळ आतापर्यंत या मॅचमध्ये पूर्णपणे करता येते. आणि मांडा संघाचा विचार केला तर कुठेतरी 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 महत्त्वपूर्ण विकेट त्यांचे 0 या धावसंख्येवरती बाद झालेत. ज्या ब्रेक थ्रूची गरज प्रभाकरकडनं नेहमीच रिद्धी-सिद्धी कोपरी संघ हा करतो, तेच ब्रेक थ्रू मिळवून दिलेत पहिल्याच षटकामध्ये. टीम गोलंदाज प्रभाकर याने आपल्या संघासाठी 1 रनवरती 2 विकेट गमावल्या टीम मांडा या संघाने. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजी करत पाहायला भेटते, बाईटच्या स्वरूपात 1 धाव इथे पाहायला भेटते. अतिशय वेगवान गोलंदाजी करतोय तो म्हणजे गोलंदाज प्रभाकर. सुंदर गोलंदाजी करतोय, सुंदर लाईन अँड लेंथ, पूर्णपणे उंचीचा फायदा आणि अतिशय वेगाने गोलंदाजी करतोय. आत्तापर्यंत प्रभाकर याचा विचार केला तर त्याने या षटकामध्ये 4 चेंडू टाकलेत आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी मिळवल्या, 2 धावा खर्च केल्यात. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. षटकातील शेवटचा 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. सुंदर षटक म्हणावं लागेल आजच्या दिवसामध्ये प्रभाकरच्या माध्यमातून. आतापर्यंत एकही मोठा फटका त्याच्या गोलंदाजीवरती मांडा 11 संघाच्या फलंदाजाला खेळता आला नाही. पूर्णपणे रोखण्यामध्ये यश प्राप्त झालंय ते म्हणजे गोलंदाज प्रभाकर याला. शेवटचा बॉल यावेळेस बॅकफुटवर जाऊन कट केलाय, पॉईंटमध्ये चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर 60 धावसंख्येचा पाठलाग करत असणारा टीम मांडा 11
या संघाने धावा बनल्या त्यामध्ये 4 आणि 2 महत्त्वपूर्ण गडी इथे मात्र त्यांनी गमावलेत. त्यामध्ये विचार केला तर दोन्ही फलंदाज 0 या धावसंख्येवरती बाद झालेत. सुंदर गोलंदाजी केली ती म्हणजे गोलंदाज प्रभाकर याने. नवीन गोलंदाज आलाय आकाश पवार. रिद्धी सिद्धी कोपरी संघाच्या माध्यमातून सध्या बघितलं तर खूप यंगस्टर प्लेयर्स लोकांना संधी देण्यात आले. मात्र 15 वर्षाचा खेळाडू मागच्या मॅचमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली. या मॅचमध्ये देखील कॅप्टन योगेश भोईर यांनी त्याच्यावर पूर्णपणे विश्वास दाखवलाय. आकाशचा दुसरा बॉल, यावेळेस चेंडूला पूर्णपणे फिरवण्यामध्ये यश भेटलंय ते म्हणजे गोलंदाज आकाश याला. पहिलाच चेंडू चांगल्या टप्प्यावर इथे पाहायला भेटतोय. इथे डॉट बॉल पाहायला भेटतोय. थेट चेंडू गेला तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉल, सुंदर चांगली सुरुवात. दुसरा बॉल देखील यावेळी गरकन फिरकी घेतोय आणि ते बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट बॉल. लगातार 2 डॉट बॉल इथे पाहायला भेटतोय. तिसरा देखील बघूया, रनआउटची संधी असेल आणि ते एक धावून कंप्लीट केली गेले लेग बाईटच्या स्वरूपात. इथे एक धाव भेटते. आता कुठेतरी संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 2 गडी बाद 5. सध्या खूप चांगली गोलंदाजी करतायत ते म्हणजे कोपरी संघाचे गोलंदाज. खूप चांगल्या प्रकारे लीड करतो तो म्हणजे यष्टीरक्षक योगेश भोईर. योगेश भोईर एक भरपूर अनुभवी खेळाडू आणि आपला अनुभव सध्या शेअर करताना दिसतोय त्या कोपरी संघाच्या यंगस्टर खेळाडूंसोबत. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, पण इथे वाईट बॉल आमचे पंच आम्हाला कळवत आहेत. या वाईटच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघ झाले ते म्हणजे मांडा संघ 6 या धावसंख्येवरती. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल पाहायला भेटतोय. पंधरा चेंडू 53 असं समीकरण सध्या या मॅच मध्ये. यावेळी बॅटची एज लागले चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक योगेश भोईर झेल खाली आणि ते फलंदाज बाद होतोय आणि डेब्यू विकेट म्हणावी लागेल ती म्हणजे गोलंदाज आकाश याची. सुंदर गोलंदाजी या मॅच मध्ये. फक्त 15 वर्षाचा खेळाडू आणि पूर्णपणे आपली छाप सोडतोय या मॅच मध्ये. काही सुंदर गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. सर्वात जास्त कौतुक जर मानावं लागेल तर योगेश भोईरचं करावं लागेल, कारण मात्र 15 वर्षाच्या खेळाडूवर पूर्णपणे विश्वास दाखवलाय ते म्हणजे कॅप्टन योगेश याने आणि त्या विश्वासावर पूर्णपणे सार्थ ठरताना दिसतोय आतापर्यंत गोलंदाज आकाश. काही सुंदर गोलंदाजी करतोय. मांडा 11 संघाचा विचार केला तर मागच्या मॅचमध्ये 103 धावा ज्या संघाने केल्या त्याच संघाला कुठेतरी 60 धावा बनवण्यामध्ये कुठेतरी पूर्णपणे नाकाम करताना दिसतोय तो म्हणजे कोपरी संघ. आणि श्रेय द्यायला लागेल ते म्हणजे दोन्ही गोलंदाजांना प्रभाकर निषाद याने पहिल्या षटकामध्ये 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवताना दिसतोय तो म्हणजे गोलंदाज आकाश. आता समीकरण असेल 14 चेंडू आणि 53 धावसंख्येची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि ते आमचे पंच आम्हाला कळवतात यस इट इज वाईट बॉल. या वाईटच्या मदतीने पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल. आता समीकरण असेल 14 चेंडू आणि 52 धावसंख्येची आवश्यकता. 14 बॉल्स टू गो, 52 रन्स रिक्वायर्ड. चला योगेश भोईर, पंचांची वाद नका घालू. पंचांचा निर्णय अंतिम असेल. यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे, कृपया सहकार्य करा. चौदा चेंडू 52 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू काहीसा फिरवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला भेटतोय. या षटकामध्ये विचार केला तर आतापर्यंत वाईट चेंडू भरपूर प्रमाणात टाकण्यात आल्या ते म्हणजे गोलंदाज आकाश याच्या माध्यमातून 4 एक्स्ट्रास या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्यात. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. 13 चेंडू आणि 51 धावसंख्येची आवश्यकता. खूप सुंदर षटक म्हणावं लागेल ते म्हणजे गोलंदाज आकाश याचा. मात्र 15 वर्षाचा खेळाडू पण या मॅच मध्ये पूर्णपणे बांधून ठेवलंय ते म्हणजे टीम मांडा 11 या संघाच्या फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवले गोलंदाज आकाश याने. यावेळेस क्लीन बोल्ड
धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे चौथा टीम मांडा 11 या संघाला आणि सुंदर गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. गोलंदाज आकाश याने मात्र 15 वर्षाचा खेळाडू 2 महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला या मॅच मध्ये घेऊन दिलेत आणि पूर्णपणे बांधून ठेवले ते म्हणजे मांडा 11 या संघाच्या गोलंदाजाला फलंदाजाला. खूप सुंदर गोलंदाजी, अतिशय सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश केलाय ते म्हणजे गोलंदाज आकाश असो किंवा प्रभाकर असो. फक्त 12 चेंडू दोन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून टाकण्यात आलेत आणि 9 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वपूर्ण विकेट दोन्ही गोलंदाजाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आता पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल झालाय. 12 चेंडू आणि 51 धावसंख्येची आवश्यकता. 12 बॉल्स टू गो, 51 रन्स रिक्वायर्ड. कोणी विचार पण नसेल करू शकत ज्या मांडा संघाने या स्पर्धेमध्ये 103 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान उभारलं होतं, त्याच मांडा संघाला 60 धावा बनवण्यामध्ये कुठेतरी अडचण येईल या मॅचमध्ये. पण कौतुक करावं लागेल, जितकं करावं कोपरी संघाचं तितकं कमी. काही सुंदर गोलंदाजी केली या मॅचमध्ये आतापर्यंत. प्रभाकर असो, त्यानंतर आकाश पवार असो आणि त्यामध्ये सर्वात मोठा जर वाटा कोणाचा असेल तर नक्कीच यष्टीरक्षक कर्णधार योगेश भोईर. खूप अतिशय विश्वास दाखवला ते म्हणजे या 15 वर्षाच्या खेळाडूवरती आणि पूर्णपणे विश्वासावरती खरा ठरताना दिसलाय या मॅचमध्ये गोलंदाज आकाश. सुंदर कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. आता समीकरण असेल 12 चेंडू 51 धावा. तिसरं षटक घेऊन होतोय गोलंदाज तौसिफ आणि स्ट्रायकर एंडला असेल तो फलंदाज अशोक. 12 बॉल्स टू गो, 51 रन्स रिक्वायर्ड. पहिलाच बॉल, यावेळी व्हाईट बॉल पाहायला भेटतंय. 12 चेंडू 50. पण अशाच प्रकारचं समीकरण होतं ज्यावेळी सिद्धी कोपरी संघ हा खेरणे संघाविरुद्ध खेळत होता, तेव्हा देखील 12 चेंडू 50 धावसंख्येची आवश्यकता होती. पण तेव्हा भरत याने सामना पूर्णपणे आपल्या संघाच्या दिशेने आणला होता आणि जिंकून दिला होता. बघा तसंच काहीच करतोय का अशोक. पण यावेळी बॅटची एज लागले, चेंडू हवेमध्ये, चेंडू गेलाय तो डिक्लेअर क्षेत्रात. सध्या चांगली गोलंदाजी करतात, पूर्णपणे कॉन्फिडन्स तुम्ही बघितला तर हाय दिसतोय या मॅच मध्ये रिद्धी सिद्धी कोपरी या संघाचा. कुठेतरी सध्या या स्पर्धेमध्ये विचार केला तर जास्तीत जास्त यंगस्टर खेळाडूंना चान्स त्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. यंगस्टर देखील या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडतायत. त्यामध्ये भरत असो किंवा आकाश असो, दोन्ही यंगस्टर सध्या खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी करतायत. यावेळी लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेला तो म्हणजे 1 बाउन्स चौकार. भरपूर उशिरानंतर एक मोठा फटका पाहायला भेटलाय तो म्हणजे मांडा संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. आपण बोलतो ना देर आहे दुरुस्त आहे, पण आता देखील 10 चेंडू 45 धावसंख्येची आवश्यकता. 10 बॉल्स टू गो, 45 रन्स रिक्वायर्ड. 10 बॉल 45 असं समीकरण. आमचे पंच आम्हाला इथे कळवत आहेत नो बॉल. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. बघूया या मिळालेल्या संधीचं कितपर सोनं करतोय तो फलंदाज, कारण फ्री हिट चेंडू असेल पुढचा. 10 चेंडू 44 असं समीकरण. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पंच केलाय, चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. आता 9 चेंडू 43 असं समीकरण. जसा जसा चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून टाकण्यात येतोय तसं तसं समीकरणात फेरबदल आपल्याला पाहायला भेटतंय. 9 बॉल्स टू गो, 43 रन्स रिक्वायर्ड. अशोक याच्यासाठी एक सुवर्ण संधी असेल आपल्या संघाला हा सामना जिंकून हिरो बनण्यासाठी. बघूया या संधीचा कितपर फायदा उचलतायत. यावेळी हेलिकॉप्टर फ्लिक ऑन द रिस्ट. चेंडूला पाठवले डीप मिड विकेटच्या दिशेने, सीमारेषा पार षटकार. महत्वपूर्ण षटकार पाहायला भेटतो तो म्हणजे फलंदाज अक्षय अशोक याच्या माध्यमातून. मिनी हेलिकॉप्टर या फटक्याला आपण म्हणावं. खूप सुंदर फटका पायामध्ये टाकला होता, त्याला आपल्या फ्लिक म्हणजे कलाईच्या सहाय्याने त्या चेंडूला पाठवून दिला डीप मिड विकेटच्या दिशेने, सीमारेषा पार षटकार. या षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल झालाय. आता समीकरण असेल 8 चेंडू 37 धावा. 8 बॉल्स टू गो, 37 रन्स रिक्वायर्ड. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. 8 बॉल 37 असं समीकरण. तौसिफ गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागून चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात.
या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल झाले. आता असेल 7 चेंडू 36 धावा. 7 बॉल्स टू गो, 36 रन्स रिक्वायर्ड. तिसऱ्या षटकाचा इथे खेळ चालू आहे. एक चेंडूचा खेळ ते शिल्लक असेल. तोसिफ शेवटचा षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी तिसऱ्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीम मांडा 11 या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 6 चेंडू आणि 35 धावसंख्येची आवश्यकता असेल. ज्यावेळी दुसऱ्या डावाचा खेळ चालू होता त्यावेळेस कुठेतरी वाटलं की मांडा संघ हा सामना इझिली जिंकेल, पण तेच क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नसतं. जेव्हापर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तेव्हापर्यंत क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं नेहमीच मूर्खता असतं आणि ते या मॅचमध्ये देखील आपल्याला सिद्ध झालं. कारण मांडा संघाने या स्पर्धेतील आजच्या दिवसातील सर्वाधिक उच्चांक स्कोर 103 त्यांनी उभा केला होता. त्यावेळेस आम्हाला देखील वाटलं होतं 60 धावा नक्की ते चेस करतील, पण कुठेतरी रिद्धी कोपरी या संघाच्या गोलंदाजांनी पूर्णपणे आपलं वर्चस्व या मॅचमध्ये गाजवलंय. चांगली गोलंदाजी केली. पहिलं षटक विचार केला प्रभाकर, त्यानंतर आकाश, याचं देखील कौतुक करावं लागेल. 15 वर्षाचा खेळाडू, त्याने देखील चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर तौसिफने देखील. पण आता चौथं षटक घेऊन आलोय तो म्हणजे गोलंदाज सहा चेंडू 34 धावसंख्येची आवश्यकता. पुन्हा एकदा बॅटची एज लागून चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. या मॅचसाठी विचार केला तर स्वप्नील आणि अभिजित पंतांची भूमिका पार पडतात. खूप चांगली पंतांची भूमिका त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये बघण्यास भेटली. पण यावेळी पुन्हा एकदा षटकार आपल्याला पाहायला भेटला फलंदाजाच्या माध्यमातून. आता पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल. 5 चेंडू 33 धावा, माफ करा 4 चेंडू 27 धावा. फोर बॉल्स टू गो, 27 रन्स रिक्वायर्ड. 4 बॉल 27 असं समीकरण. इथे डॉट बॉल पाहायला भेटतोय. आता पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल होते. 3 चेंडू 27 धावा. आता फक्त औपचारिकताच या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटते. 3 बॉल 27 कुठेतरी यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज लागले. चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. 2 चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची एज लागले. चेंडू गेलाय तो म्हणजे डिक्लेअर क्षेत्रात. आता 1 चेंडू आणि 25 धावा. नक्कीच खूप मोठ्या मार्जिनने दिसताना दिसेल रिद्धी कोपरी या संघ. नक्कीच या विजयानंतर त्यांचा कॉन्फिडन्स देखील हाई होताना दिसेल. यानंतर त्यांचा सामना असेल धारावे या बलाढ्य संघाविरुद्ध. चला वेल प्लेड टीम कोपरी आणि हार्ड लक मांडा 11. चला कॅप्टन योगेश भोईर नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर या.